राम राम मंडळी, डेली लाईफ एक्सप्रेस चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे। चॅनलवरती नवीन हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करून घ्या। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मेथीदाणा पावडरपासून आपण पटकन असं त्याचं आरण किंवा त्याला आपण आमटी पण म्हणू शकतो किंवा रस्सा म्हणू शकतो, आपण कसं काय पटकन बनवून घेणार आहेत। तर चला बघूया रेसिपी। तर पहिल्यांदा काय केलं आपण, एक 2-3 चमचे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं, ते आपण 2-3 चमचे गव्हाचं पीठ थोडंसं ब्राऊन होईपर्यंत भाजायचं। लागणार काय, लसूण लागणार आहे, मेथीदाणा दिसत आहे तुम्हाला, तर त्याची मेथीदाण्याची पावडर आहे आणि अद्रक लसूण पेस्ट आहे। जास्त काही इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत। लसूण जरा जास्तच घ्यायचं, 9-10 पाकळ्या लसूण घ्यायचा आपण। तो लसूण आपण भरपूर अशा तेलामध्ये फ्राय करायचा आहे। त्याच्यानंतर एक अर्धा चमचाच मेथीदाणा पावडर आहे टाकायची। मेथीदाणा हा थोडा कडवट असतो, तर मित्रांनो तो आपण फुल 2 चमचा वगैरे असं घ्यायचं नाही, अर्धा चमचाच मेथीदाणा पावडर घ्यायचं। तेल जरा भरपूर टाकायचं आहे। लसणाचं प्रमाण जरा जास्तच ठेवायचं जेणेकरून चव चांगली येते। हा रस्सा तयार होणार आहे मित्रांनो, फक्त हा तुम्ही भाकरीबरोबर कुस करून खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, गरम गरम भातावर घेऊ शकता। पटकन होणारी रेसिपी आहे बघा। याच्यामध्ये आपण काय टाकले, आता हळद टाकलेले, 1 चमचा हळद, 1-2 चमचे लाल तिखट पावडर टाकायची किंवा आपल्या घरगुती कांदा लसूणचा जो चटणी असते ती टाकली तरी चालेल। गरम मसाला पण जाणार आहे याच्यामध्ये आणि धने पावडर। जास्त काही मसाले बाकीचे टाकायची गरज नाही, त्यामुळे थोडेसे मसाले आणि क्विकमध्ये होणारी ही रेसिपी आहे। विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात बनवली जाते। अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, घरगुती आपण बनवलेली अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीरची, अद्रक लसूण आणि कोथिंबीर मिक्स बारीक केलेली पेस्ट झाले। हे आपण हलवायचं आहे। थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये जेणेकरून हे थोडंसं मसाल्यामध्ये तेल आणि मसाला पूर्ण शिजून जाईल। काय बनवू हा विचार येत असेल ना, तर पटकन आत्ताच तुम्ही ही रेसिपी आज सकाळी किंवा संध्याकाळी बनवायला लवकरात लवकर घ्या। मगाशी आपण ब्राऊन करून घेतलेलं गव्हाचं 2-3 चमचे पीठ होतं, त्याच्यामध्ये आपण हे थोडंसं पाणी टाकून पातळ असं एकजीव करून घेतोय, जेणेकरून आपण हे मसाल्यामध्ये आपण मगाच्या फोडणीमध्ये टाकायचं आहे आपल्याला। चवीला खूपच चांगली रेसिपी आहे मित्रांनो ही, एकदा नक्की करून बघा, तुम्ही परत परत करून खाल। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, येत आपण दुसरं कोणतंही पीठ जात नाही। मसाले आपण मगाशी टाकलेले, अद्रक लसूण पेस्ट टाकलेले, ती थोडीशी झालेले तेलामध्ये, त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी ओतून घेऊया। कोणती भाजी करायची असा जर विचार असेल, भाजी नाही घरात काही नाही आहे, पण आपण भातासोबत पण खाऊ शकतोय, भाकरी पण करणार आहे, तर अशा वेळी हे आपण जी डाळीची आमटी वगैरे बनवतो, दाल तडका, दाल फ्राय बनवतो, त्याच्याऐवजी एकदा हे करून बघा। 1 चमचा मग 1 ग्लास पाणी टाकलेलं होतं, आता मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, जेवढं काही तुम्हाला लागतं त्याप्रमाणे मीठ। बारीक गॅसवरती हे याला 1 उकळी आणून द्यायची बघा। तेलामध्ये फक्त मसाले फ्राय झालं। आता आपण हे काय टाकलेलं आहे, गव्हाचं जे ब्राऊन करून घेतलेलं पीठ होतं त्याच्यामध्ये पाणी करून घेतलं, तर एकजीव झालं, तर ते मिश्रण आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता ह्याच्यामुळे होणार काय, तर थोडंसं याला थिकनेस पण येणार आहे रश्श्याला आणि टेस्ट पण वेगळी लागणार। चांगली उकळी आली, याच्यामध्ये कोथिंबीर ही ऑप्शनल आहे, टोटली ऑप्शनल आहे। मी पण फर्स्ट टाईमच कोथिंबीर टाकलं, नाहीतर आम्ही कधीच कोथिंबीर टाकत नाही। 15 ते 20 मिनटं चांगलं शिजवायचा हा रस्सा। थोडा घट्ट प्रमाण आलं की मग गॅस बंद करायचा। याची टेस्ट, मेथीदाण्याची जी पावडर असते ती कडवट असते आणि याच्यामुळं एक वेगळीच टेस्ट येते मित्रांनो। तुम्ही एकदा करून बघा। मी भाकरीसोबत हे बनवलेलं आहे, मस्त कांदा, एकच नंबर झालेला आहे। रेसिपी कशी झाली मित्रांनो, एक नंबर आवडली ना, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, पटापट लाईक करा।